बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा नागपूरमध्ये एंट्री मारलेली आहे। बुट्टीबोरी या ठिकाणी बच्चू कडू यांचं आगमन झालेलं आहे। हजारोंच्या संख्येने शेतकरी, दिव्यांग बांधव आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी यांचं स्वागत केलेलं आहे, परंतु वाहतूक कोंडी या ठिकाणी 4 ते 5 किलोमीटर पर्यंत झालेली आहे। इतकी मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। बच्चू कडू यांच्या सोबत जो ताफा आहे जवळपास 400 ते 500 वाहनं ते अजून समोर आलेले नाही। फक्त बच्चू कडू यांचा जो ट्रॅक्टर आहे तो एक ट्रॅक्टर समोर आणलेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमलेली आहे। अतिशय वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी सर्वांना करावा लागतो आहे, कारण गर्दी इतकी झालेली आहे की जवळपास हजारोंच्या संख्येने शेतकरी या महाएल्गार मध्ये मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। आपण काही शेतकऱ्यांशी बोलूया। काय देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला खोटी आश्वासने दिली आहे। हेक्टरी 3 हेक्टर पर्यंत मदत जाहीर केली आणि आमच्या खात्यात 2 हेक्टर पर्यंतच जमा केली आहे। वाहतूक कोंडी खूप झालेली आहे। बच्चू कडूंचं आगमन झालेलं आहे। तर बच्चू भाऊच्या आम्ही आतापर्यंत वाट पाहतो, साऱ्या सकाळपासून वाट पाहतो। बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणात बच्चू कडू यांचं स्वागत करण्यासाठी शेतकरी, प्रहारचे कार्यकर्ते, दिव्यांग बांधव हे एकवटलेले आहे। जल्लोषात शेतकरी वर्ग करत आहे। विशेष म्हणजे बच्चू कडूंच्या ट्रॅक्टरमध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आहे, प्रकाश पोरे आहे, अजित नवले आहे, अनेक शेतकरी नेते बच्चू कडूंच्या या ट्रॅक्टरमध्ये सहभागी झालेले आहे। आपण बघू शकतो की खूप जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतो। बच्चू कडू यांचं बुट्टीबोरीमध्ये आगमन झालेले 2 ते 3 किलोमीटर अंतर अजून पार करायचे, परंतु वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेली आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, बुट्टीबोरी, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।